नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे डेली रिक्रूटमेंट चॅनलवर। आज आपण इंजिनिअरिंग ॲडमिशन 2025ची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। महाराष्ट्रातील इंजिनिअरिंग प्रवेशाच्या नियमात बदल। आता 4 कॅप फेऱ्या मॅनेजमेंट प्रवेशातही बदल होणार आहे। महाराष्ट्र इंजिनिअरिंग ॲडमिशन 2025 उच्च व तंत्र शिक्षण विभागाने अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेत बदल केले आहेत। आता 3 ऐवजी 4 कॅप राऊंड होणार आहेत। संस्थात्मक प्रवेश गुणवत्ता यादीनुसार होतील। संस्थेने अर्ज नाकारल्यास विद्यार्थी CET कक्षाच्या संकेतस्थळावरून अर्ज करू शकतील। 4 फेऱ्या म्हणजे 4 राऊंड पूर्ण झाल्यावर संस्थात्मक प्रवेश फेरी होईल। आणि म्हणजे इंजिनिअरिंग प्रवेशासाठी सगळ्यांना माहिती आहे आपल्याला कॅप राऊंड द्यावे लागतात। पहिले 3 राऊंड व्हायचे, तर आता तिथे 4 राऊंड होणार आहे। आणि 4 राऊंड झाल्यानंतर परत जी संस्था आहे, जे कॉलेज आहे तुमचे, त्यांचा एक राऊंड होईल। ते कॉलेजवाले तुम्हाला मार्कानुसार तिथे ॲडमिशन देतील आणि ते CET घेतील आणि मगच ॲडमिशन देतील त्या CETच्या मार्कानुसार। आणि 4 राऊंड जेव्हा पूर्ण होईल तेव्हा हे कॉलेजचा राऊंड होतो आणि या जागासाठी शुल्क देखील निश्चित करण्यात आले आहे। प्रवेश परीक्षा प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे। उच्च व तंत्र शिक्षण विभागाने अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेतील बहुप्रतीक्षित बदल शुक्रवारी जाहीर केले असून नव्या नियमानुसार अभियांत्रिकी प्रवेशासाठी आता 3 ऐवजी 4 कॅप राऊंड होणार आहे। संस्थात्मक जी फेरी आहे, जो राऊंड आहे, तो गुणवत्तेनुसारच प्रसिद्ध केला जाईल। आणि त्यानंतर फेरीसाठी जर संस्थेने अर्ज नाकारल्यास विद्यार्थी CET कक्षाच्या संकेतस्थळावरूनही अर्ज दाखल करू शकणार आहे। या बदललेल्या नियमाबाबत तंत्र शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉक्टर विनोद मोहितकर यांनी सविस्तर माहिती दिली। अभियांत्रिकीच नाही तर राज्य सर्वच विना अनुदानित खाजगी व्यावसायिक संस्थांमधील अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी हे नियम लागू राहणार असल्याचे डॉक्टर मोहितकर यांनी स्पष्ट केले। काय आहे महत्त्वाचे बदल? 3 ऐवजी 4 कॅप राऊंड का बरं केल्या? तर आता अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रियेत 3 ऐवजी 4 कॅप राऊंड होणार आहेत। या 4 फेऱ्या झाल्यावर कोणतीही सुधारणा फेरी बेटरमेंट होणार नाही। दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या फेरीसाठी उपलब्ध जागा CET कक्षाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या जातील। तसेच दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या फेरीसाठी पात्र उमेदवारांना विकल्प नमुना ऑप्शन फॉर्म भरण्याची आणि मागील फेरीत भरलेल्या नमुन्यात बदल करण्याची संधी मिळणार आहे। पसंती क्रमानुसार जागा निश्चिती होणार आहे। समजा तुम्ही ज्या सिक्वेन्सने पसंती क्रम द्याल त्यानुसार तुमची जागा निश्चित होईल। उमेदवारांनी अर्ज दाखल करताना दिलेल्या प्राधान्य क्रमानुसारच पहिल्या यादीसाठी पहिली संस्था आणि दुसऱ्या यादीसाठी पहिल्या 3 संस्था आणि तिसऱ्या यादीसाठी पहिल्या 6 संस्था यापैकी एखाद्या संस्थेत जागा वाटप झाले तर त्या संस्थेत त्याची जागा आपोआप गोठवली जाईल। अशा उमेदवारांना पुढील फेरीसाठी पात्र ठरवले जाणार नाही। समजा आता पहिल्या संस्थेत तुमचा नंबर लागून गेला, तुम्ही जे पसंतीक्रम दिले होते त्यानुसार, परंतु जर तुम्हाला वाटलं मला इथे ॲडमिशन नाही पाहिजे, दुसरीकडे पाहिजे, मी दुसऱ्या कॅप राऊंडमध्ये भाग घेतो, तर तसं होणार नाही। तुम्हाला तीच जागा घ्यावे लागेल। जी तुम्हाला पहिले अलाउड झाली त्याच जागेवर तुम्हाला जावं लागेल, त्या संस्थेत जावं लागेल। या जागासाठी उमेदवारांनी प्रवेश घेतला नाही तर जागेवरील दावा आपोआप रद्द होईल। आणि जर तुम्ही तिथे प्रवेश घेतला नाही तर मग ती रद्द होऊन जाईल, ती जागा ती दुसरी कोणाला भेटून जाईल। आता जर तुम्हाला संस्थात्मक कोट्यातून प्रवेश घ्यायचा असेल, 4ही कॅप राऊंड फेऱ्याची प्रक्रिया पार झाली आणि चौथ्या कॅप फेरीद्वारे अलॉटमेंट प्रक्रिया झाल्यानंतर संस्थात्मक कोट्यातील जागांची यादी जाहीर होईल आणि विद्यार्थी या 4ही फेऱ्यादरम्यान या संस्थात्मक कोट्यातील जागांसाठी अर्ज दाखल करू शकतील। समजा एखाद्या संस्थेने विद्यार्थ्याचा अर्ज दाखल करून घेतला नाही तर असे विद्यार्थी CET कक्षाच्या संकेतस्थळावरून संस्थात्मक कोट्यातील अर्ज दाखल करू शकतील। असे अर्ज 4 फेऱ्यानंतर संबंधित संस्थेकडे पाठवले जाणार आहे आणि संस्थेला या फेरीची निवड प्रक्रिया गुणवत्तेच्या आधारेच करावी लागणार आहे।
तसेच संबंधित संस्थेला ही गुणवत्ता यादी संकेतस्थळावर जाहीर करणे अनिवार्य आहे. म्हणजे तुमची जी MSc CET वगैरे एक्झाम तुम्ही दिली ना, त्या कोट्यातून सुद्धा तुमचा नंबर तिथे लागू शकतो. संस्था जागासाठी शुल्क. संस्थात्मक कोट्यातील प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याकडून संस्था नियोजित शुल्काच्या जास्तीत जास्त 3 पट शुल्क आकारणी करू शकते. जर अनिवासी भारतीय कोट्यातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही मर्यादा जास्तीत जास्त 5 पट एवढी असेल. तुम्ही भारतीय असाल तर समजा आता 4 कॅपराऊंडमध्ये तुमचा नंबर लागला, तेव्हा जेवढी फी असेल त्याच्यात 3 पट फीस संस्था आकारू शकते तुम्हाला. आणि जर तुम्ही भारतीय नसाल, बाहेरच्या देशातून इथे आलेले असाल, तर तुम्हाला 5 पट फी ती आकारू शकते. हे नियम जाहीर झाल्यानंतर आता अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होईल याबाबतची माहिती मात्र अद्यापही जाहीर करण्यात आलेली नाही. अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया ही जुलैच्या 15 तारखेनंतर सुरू होईल असे कळवण्यात आलेले आहे. तरी पण फिक्स नाही आहे, त्यानंतर नक्की चालू होईल. माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला सर्वांनी लाईक करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट अपडेटसोबत.